नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या गटाचे आमदार रोहित पवारांच्या अडचणी वाढल्याचं सध्याचं चित्र आहे. कारण रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणी ईडीचे धाडसत्र सुरू आहे. रोहित पवार या बारामती अॅग्रो कंपनीचे संचालक आहेत. याआधी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक विभागाने रोहित पवार यांच्या विरोधात कारवाई केली होती. प्रदूषक नियंत्रण विभागाने बारामती अॅग्रो कंपनीला 72 तासात प्लांट बंद करण्याचे आदेश दिले होते, पण या प्रकरणी रोहित पवारांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने या कारवाईला स्थगिती दिली होती. त्यानंतर आता रोहित पवार यांच्याशी संबंधित पुणे, बारामती इतर अशा 6 ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. ईडीची ही कारवाई सुरू असताना सध्या भाजप नेते किरीट सोमय्या यांचं एक ट्विट व्हायरल होत आहे. याशिवाय स्वतः किरीट सोमय्या यांनी देखील त्या ट्विटचा फोटो पुन्हा शेअर करत रोहित पवारांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. रामलल्लाच्या भव्य मंदिराचं उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने राम भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या सोहळ्यासाठी समस्त हिंदू उत्सुक असून या दिवसाची सर्व आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच राम मंदिराच्या पूजेसंदर्भातील एक मोठा मान महाराष्ट्राला देण्यात आला आहे. अयोध्येतील श्रीरामांच्या पूजेच्या साहित्याचा मान महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याला मिळाला आहे. येत्या 22 तारखेच्या होम हवन पूजेच्या साहित्याचा मान महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील केले परिवाराला मिळाला आहे. या पूजेचं सगळं साहित्य चंद्रकांत केले परिवाराने राम मंदिरासाठी दिलं आहे. राम मंदिर ट्रस्टचे महामंत्री चंपतराय हे पूजन केलं आहे. तर 200 कलशाने रामाला आंघोळ घातली जाणार असून सोने, चांदी आणि ताम्र या कलशात वापरण्यात आलं आहे. होम हवनासाठी लागणारे लाकूड, सगळं पूजेचं साहित्य महाराष्ट्रातून आणण्यात आलं आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील कांबळे यांच्या दादागिरीचा प्रकार पुणे शहरात शुक्रवारी पुन्हा घडला. ससून रुग्णालयातील कोणशिलेवर नाव नसल्याच्या कारणावरून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली. त्यानंतर व्यासपीठावरून उतरल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. माध्यमांमध्ये बातम्या समोर आला. विरोधकांनी टीका केली. त्यानंतर अखेर सुनील कांबळे यांच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे मूर्खपणा आहे आणि केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरिता, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर दिली. पुढे फडणवीस असेही म्हणाले, बदनाम हुए तो हुए पर नाम तो हुआ, असं हिंदीमध्ये एक वाक्य आहे. त्या प्रकारे ते करत असतात. त्यांचा स्वभाव आहे. प्रभू श्रीराम सर्वांचे आहे तसं कोणीच नाही. त्यांचे प्रभू श्रीराम नाही तसं सवाल करत देवेंद्र फडणवीस पुढे असेही म्हणाले की उगाचच केवळ मांसाहारी आणि शाकाहारी असं म्हणत लोकांच्या भावनांना ठेच पोहोचवण्याचं काम आहे. तर टाळकरी, वारकरी, धारकरी, माळकरी हे सगळे बहुजन समाजाचे असून ते श्रीरामांना मानतात आणि हे सगळे लोक शाकाहारी आहे यांचाही हा अपमान आहे. त्यामुळे विनाकारण वाद निर्माण करणं, लोकांच्या भावना दुखावणं आणि अशांतता निर्माण होईल असं वागणं हे अत्यंत चुकीचं असल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केलाय. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून आमच्यासोबत यावे, त्यांना माझ्या पक्षाचं अध्यक्षपद देतो असे, त्यांना माझं केंद्रीय मंत्रीपदही देतो अशी ऑफरच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिली आहे. रामदास आठवले सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी मीडियाशी त्यांनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणासाठी सरकारला वेळ दिल्याचं देखील आवाहन केलं आहे. असं सांगतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेल्या पक्षाचं अध्यक्षपद आणि माझे मंत्रीपद मी प्रकाश आंबेडकर यांना द्यायला तयार आहे. त्यांनी त्यांचा पक्ष विसर्जित करून RPI मध्ये यावं असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.